दौंड शहरात 70 वर्षीय महिलेच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवत अवघ्या 12 तासात या प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट वय वर्ष 24 आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण वय वर्ष 20 यांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. उपलब्ध माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला आणि दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या कारवाईमुळे हत्येच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हत्येमागील नेमकं कारण, घटनेतील इतर बाबी आणि संशयितांची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अवघ्या 12 तासात संशयितांना अटक केल्यानं पोलिसांच्या जलद तपासाचं कौतुक होत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी संगराज गायकवाड व मयूर साळवे यांचा रिपोर्ट. काल दौंड शहरामध्ये RB1 नगरमुरी दौंड या ठिकाणी एका महिलेचा, वृद्ध महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी असल्याची पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती. पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर महिलेचं वय अंदाजित 70 वर्ष वय होतं. तिचं नाव सुमन किसन शिंदे असं त्या महिलेचं नाव होतं आणि तिचा शिरच्छेद करून मर्डर करण्यात आलेला होता, खून करण्यात आलेला होता. या अनुषंगाने सदर महिलेची मुलगी सौ तृप्ती सचिन हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी सदरचा झालेला खून या शोधाकरिता, यातील आरोपी शोधाकरिता पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी 2 टीम नेमलेल्या होत्या. या नेमलेल्या टीमने त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन माहिती घेतली असता यातील इसम जे आरोपी म्हणून आम्ही अटक केलेले आहेत त्यात विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण वय वर्ष 26 आणि 20 हे 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. या गुन्ह्याचं कारण, ती जी वृद्ध महिला त्या ठिकाणी एकटीच राहत होती, तिथून त्या घरासमोरून जात असताना तिने एकेवेळी यांच्यात विवाद निर्माण झाला होता, शिवीगाळ झालेली होती आणि त्याचा राग मनात धरून याने तिचा अंदाजे एक 4-5 दिवसापूर्वी शिरच्छेद केला होता आणि सदरचं शिर याने त्याने दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी दुसऱ्या आरोपीने पण त्यात मदत केलेली आहे. या अनुषंगाने पुढील तपास सध्या सुरू आहे. शिर ते अद्याप मिळालेलं नाही आहे, पण त्याने जिथं टाकलेलं आहे ते निवेदनद्वारे सांगितलेलं आहे पोलिसांना. त्याचा शोध घेणे सुरू आहे. धन्यवाद.